अभिषेक आणि संदेश सलामीवीर जोडी फलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गणेशाचा अभिषेकसाठी. पहिला चेंडू अभिषेक सामना करेल तो. अभिषेक गणेश गुरव गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो अभिषेक. पहिला चेंडू 4 चेंडूंचा हा षटक असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू त्यावर जातोय अभिषेक माघारी. पहिला चेंडू फसवा चेंडू. अनुभवाचे बोल इथे गणेश गातोय आपल्याला. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रतीक. पुढील फलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू गणेशाच्या प्रतीकसाठी आणि प्रतीक सुद्धा टॅप केलाय. 2 धाव घोषित स्वरूपात. धावसंख्याचा श्री गणेशा. धावसंख्या झाली ती 2 धावांवर. 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. फलंदाजी मार्कवर प्रतीक. गोलंदाजी मार्कवर गणेश सज्ज आणि प्रतीकने बॅट हवेत विरवल्याने धावसंख्येत भर. धावसंख्या घोषित स्वरूपात 1 धाव. धावसंख्या गेली आहे ती 3 धावा. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय प्रतीक आणि निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3. 1 गडी बाद 3. साईराम टीम आपला कॅप्टन स्टेज जवळ येणे. टॉस करून घ्या. व्हाईट बॉल स्वैर चेंडू. क्रिकेट नियम कॉलेजला 22वा नियम. स्वैर चेंडू म्हणजेच व्हाईट बॉल. टॅब आणि त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण गणेशद्वारा. गणेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. वयाचा विचार न करता आपल्यासाठी संघासाठी धाडसी अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गणेशद्वारा. दुसरा गोलंदाज स्वैर चेंडू. दुसरा गोलंदाजाचं नाव आहे काय निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात अप्पा. नो बॉल आणि पडून झडून करतायत ते यष्टीरक्षक नितीन. यांच्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. धावसंख्या झाली आहे ती 7. 1 गडी बाद 7. करू नका. 7. 1 गडी बाद 7. वा अप्पा वा. गुगली बॉल अप्पा गुगली बॉल. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती घोषित धावसंख्या सरसावते ती 8 धावांवरती. 1 गडी बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. आज शेवटचं षटक म्हणजेच 4 चेंडूचं षटक. हाणामारीचं षटक. धावसंख्या 8. बॉलरने वैभव. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो संदेश आणि संदेशने ढकललाय तो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. 1 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुढे येऊन खेळला आणि त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गणेशद्वारा. गणेश गुरव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो माहीमचा कोहिनूर प्रतीक आणि डिक्लर. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 11. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील म्हणजेच मारामारीचा चेंडू. आर्या पार चेंडू आणि आर्या पार करताना धावसंख्या झाली आहे ती 1 धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. विजयासाठी कंपल्सरी 13 धावांची गरज. गोलंदाजी वाला संघाने आपला फलंदाज पाठवला. हाऊस कॅप्टननी स्टेज जवळ यावे आणि टॉस करून घ्यावा.
गणपती बाप्पा मोरया नावाचा घोष करत फलंदाजी आणि गोलंदाजी चालू झाली. गोलंदाजांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवलं. फलंदाजी मार्कवर फलंदाज रेडी झालेत आणि पहिला फलंदाज फलंदाजी मार्कवर येतो गणेश गुरव. रन्स पुरव आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील ते फलंदाज. नॉन स्ट्राईकला आपल्याला अजून खेळाडू आला नाही. नॉन स्ट्राईकला आलाय तो प्रथम. गोलंदाजीचं नाव प्रकाश विरुद्ध गणेश. गणेश विरुद्ध प्रकाश आणि सुंदर फटका. काका काय खेळता हो तुम्ही. पहिलाच फटका डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धाव संख्येत धाव संख्या झाली ती एक धाव. डिक्लेअर धाव संख्या झाली ती 2 धावा. क्या बात आहे गणेशजी, क्या बात आहे. तुमच्यासाठी पब्लिकचा जोरदार टाळ्या विजयी संघासाठी. धाव संख्या झाली ती 3. 3 चेंडू 3 धाव. गणेश गुरव कडकडीत फलंदाजी करताना आणि निर्धाव चेंडू प्रकाश यांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 3. आता 8 चेंडूमध्ये 8 चेंडू 10 धावा. 10 धावा 8 चेंडू. बॉलरचं नाव प्रतीक. फलंदाजी मार्कवर प्रथम व्हाईट बॉल सोयरे चेंडू. धाव संख्या झाली आहे 4. निर्धाव चेंडू प्रतीकचा निर्धाव चेंडू. प्रथम आपल्याला कुठेतरी काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. सुंदर फटका. निर्धाव फटका. शेवटचा चेंडू. नो बॉल. नो बॉल. धाव संख्येत धाव संख्या झाली ती 5 धावा. टू टू गो. सुंदर असं यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतंय ते संदेशद्वारात आणि माघारी परतलेत आपले अनुभवी खेळाडू गणेश गुरव. त्यांची जागा घेतोय निलेश. निलेशनी जर संघाचं गणेश रनआउट झाले त्यामुळे कल्पेश हात मारून घेतलाय. 1 टू गो. 1 टू गो. एक नो टाकला आपण. कल्पेश यांना खूप दुःख झालंय. गणेश धाव संख्या झाली 1 गडी बाद 5. फलंदाजी मार्कवर आपला सर्वांचा लाडका दादा निलेश आणि गोलंदाजीवर आपल्याला पाहिलं होते प्रतीक. निलेश आणि डिक्लेअर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 6. 1 गडी बाद 6. 4 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ती. चार चेंडू 7 धावांची गरज. 7 धावा 4 चेंडू. शेवटचा षटक घेऊन आलाय राकेश. राकेश 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. गोल फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय माहीमचा वंडर बॉय. माहीमचा लाडका प्रथम. सुंदर फटका. त्यावर 2 धाव. धाव संख्येत धाव संख्या जाते ती 8 धावांवरती. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. 5 धावांची गरज आणि 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 बाद. फलंदाजीसाठी आलेत आपल्या सर्वांचे लाडके अप्पा. गोलंदाजी मार्कवर सर्वांचं मन वेधून घेतोय तो राकेश. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. अप्पांनी मारलाय आणि 2
2 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू 3 धावा. जर अप्पांनी एक चेंडू मध्ये 3 धावा मारल्या तर माझ्या स्वतःकडून अप्पांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अप्पांनी जर चौकार मारला किंवा हा सामना विजय करून दिला तर मी स्वतः अप्पांना 500 रुपयाचं पारितोषिक देईन. नाही. एक चेंडू 3 धावा. अप्पा विरुद्ध राकेश, राकेश विरुद्ध अप्पा. सामना चुरशीचा. सर्वांचं लक्ष अप्पांवर. सामना करतील अप्पा. पुढे येऊन खेळणार आणि अप्पा बाद. अप्पांनी 500 वाचवले. ग्रेटास हाऊस यांचा कॅप्टन ग्रेटास हाऊस आणि साईराम. साईराम कॅप्टन. ग्रेटास हाऊस आणि साईराम कॅप्टन. निखिल. दोन्ही संघाच्या संघ मालकाला आणि कर्णधाराला विनंती आहे की आपल्याकडे ग्रेटास हाऊस सामन्याला आणि विलंब साई- करू